मनीष, आपल्या रेफ्रिजरेटरचं कूलिंग नीट होतंय ना? त्याचं कूलिंग वगैरे सगळं चेक केलंय? हो अरे, आपली अख्खी मेंटेनन्सची टीम त्याच्याच मागे लागली आहे. एक्सलेंट. नाही नाही, त्याची काळजी घेतलीच पाहिजे आपल्याला, कारण उकाडा खूप वाढतोय. हो. आणि आपण कॅनिंग सुद्धा सुरू केलंय, त्यामुळे आत्ता माल खराब होऊन चालणार नाही. बरं, मेंटेनन्स डिपार्टमेंट मधल्या कोणाला तरी मला प्लीज भेटायचं. हो सांगतो. सर, मी आत येऊ का? अरे जान्हवी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. मी तुझ्यासाठी चहा सांगू का? हो, पण आधी तुझ्या सरांनी मला आत यायची परवानगी तर देऊ दे. तुला परवानगी मागायची काय गरज आहे? तू कधी येऊ शकतेस. दादर आत्ताही आलीच आहेस. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही. श्री, किती काम उरलंय तुझं? मी म्हणत होते आज आपण एकत्र जाऊया घरी. मला अजून खूप वेळ लागला. नाही नाही श्री, आपण हे काम उद्या करू. नाही नाही नाही, नको. आपण आपलं काम संपवूया. जिथे आपल्या वाचून काहीतरी अडतं ना, तिथे राहावं माणसाने. आपण आपलं काम करूया. श्री, मी घ्यायला आले होते तुला मुद्दाम. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. पण मला अजून खूप वेळ लागणार आहे. तू हो पुढे. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. बाय मनीष. बाय. बाय श्री. ये लवकर, वाट बघते तुझी. हे बघा, एक नक्की लक्षात ठेवा, श्री आपल्यावर चिडलेला नाहीये. अगं पण मग आपल्याशी तो असं तुटकपणे काय वागतोय? निदान आमच्याशी तरी. बेबी ऐकून घे. अगं, आपण रमाकांतला एवढं पटकन ऍक्सेप्ट केलेलं ना, ते त्याला आवडलं नसेल. त्याचा राग बापावर आहे, आपल्यावर नाही. नाराजी असेल. हा, नाराजी असेल. आई बरोबर बोलतायत. अगं पण परिणाम एकच होतो ना. गेले 4 दिवस झाले श्रीनी घरी नीट खाल्लंही नाहीये. हो, नीट खाल्लंही नाहीये. ऑफिसला जाण्यासाठी मी कपडे कपाटातून काढून ठेवते, तर हा भलतेच कपडे घालून जातो. तो ना नाराजी दर्शवतोय, नीट बोलत नाहीये. पण तसा नाहीये ना श्री, काहीही मनात ठेवत नाही तो. पण हल्ली बोलतच नाहीये तो नीट. म्हणजे त्यांनी अबोला धरलाय असंही नाहीये, पण आतल्या आत तो घुसमटतोय असं वाटतं. हा, घुसमटतोय असं वाटतं. पण त्यांनी होतं काय माहिती आई, आम्हाला सगळ्यांना गिल्टी असल्यासारखं वाटतं. म्हणजे दादाला एक्सेप्ट करून आपण त्याला नाराज केलंय की काय, हे डोक्यातनं जात नाहीये. आणि श्रीचा उतरलेला चेहरा बघून चैन पडत नाही हो. म्हणजे सगळ्या घरावरच त्याचा परिणाम होतो ना. हे बघा, आपण थोडं थांबूया. आता तरी मला दुसरा उपाय दिसत नाहीये. तरुण रक्त आहे, सळसळणारच. ठेराव येण्याची आपणच वाट पाहिली पाहिजे. तुम्ही त्याच्याशी नॉर्मल वागा. आई, हे वरवरचं असेल, मला कल्पना आहे.
पण आपल्याला वातावरण आणखीन गंभीर करायचं नाहीये. बघूया, काहीतरी तोडगा निघेल. जा, आपल्या कामाला लागा. आपापल्यात ठीक होता आई आजी, पण आज ऑफिसमध्येही तसाच वागला तो माझ्याशी. बापरे, विचित्रच परिस्थिती आहे. मला मात्र आता थोडी भीतीच वाटायला लागली आहे. म्हणजे काही काळाने का होईना, पण श्री हे सगळं ऍक्सेप्ट करेल असं वाटत होतं मला. पण तो अजिबातच तयार नाहीये कशासाठी. म्हणजे आर्जींना ऍक्सेप्ट करणं तर सोडा, तो त्यांना क्षमाही करणार नाही असं वाटायला लागलंय आता. तू हे म्हणतेस म्हणजे फारच गंभीर आहे. कसं सोडवायचं हे सगळं? आई, रमाकांत, ये ना रे. तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं आई. यावर माझ्याकडे उत्तरही आहे, पण तू ते मान्य करणार नाहीस. रमाकांत, पुन्हा घर सोडण्याची भाषा करू नकोस. सोडून जाऊन काहीच होणार नाहीये. तू सोडून गेलास की सगळंच संपलं. नाही आई, मी आधीसारखा दूर जाण्याचं म्हणत नाहीये. मी इथेच राहणार आहे. राहिलो तरी या शहरात राहणार आहे. आपण एकमेकांना भेटू शकतो, बोलू शकतो. आपण एकमेकांशी फोनवर पण संपर्क साधू शकतो. हे बघा, आपण एकमेकांशी बोलूच नये, एकमेकांना भेटू नये असं तर श्रीचं म्हणणं नाही. त्याचं म्हणणं इतकंच आहे की मी इथं राहू नये. पण मग तुमच्यातला आणि श्रीमधला दुरावा कसा कमी होईल? निदान वाढणार तर नाही. त्याला जो मी इथं राहून त्रास होतोय त्याच्यापेक्षा जास्त त्रास तर होणार नाही ना. निदान हे एक बाब तरी माझ्या माथी लागणार नाही. आणि आई, एका छताखाली न राहता सुद्धा आपण एकमेकांच्या जवळ असू शकतो. आता तुमच्यापासून दूर राहणं मलाही खूप कठीण झालंय. काय बोलणार मी यावर? तुला योग्य वाटेल ते कर. आई, प्लीज फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या शब्दातून मला मुक्त कराय. मला तुझ्यावर विश्वास ठेवायला सांगतोयस? आई आपल्या मुलाला जेवढं ओळखते तेवढं कुणीही ओळखत नाही रमाकांत. एक दोन दिवस द्याल मला प्लीज? 2 दिवस थांबा ना. कशासाठी? मला नाही माहिती, पण 2 दिवस थांबा ना. 2 दिवसात जर काही झालं नाही तर मग तुम्ही म्हणताय तसं करूया आपण. 2 दिवस थांबाल प्लीज? ठीक,
थांबूया 2 दिवस. या मुलीनं माया लावले गाई. उत्तम निवड केले या मुलीची श्रीनं. बायको उत्तम निवडली, बाप मात्र चुकला निवडायचा बिचाऱ्याचा. काय ग, काय झालं? दुःख, खूप जास्त दुःख. ऐक, नको विचार करूस. ये झोप. नाही, मला नाही जमणार श्री. का? मला नाही जमत आहे का? हो, जमतंय ना, कारण तुझ्या मनासारखं होतंय. तू काय बोलतेस तुला कळतंय जान्हवी? इथे माझ्या मनासारखं काहीच होत नाहीये. होतंय, आत्ता होतंय. काय? आरजींनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. अरे, त्यांच्या मुलाने त्यांना दाखवून दिलंय की तोही त्यांच्याच इतका हट्टी आणि स्वतःच खरं करणार आहे. श्री, श्री ऐक ना, जरा डोळे उघड आणि आईंकडे बघ ना. बघ त्या किती खुश आहेत. श्री, अरे आज नशिबाने त्यांना त्यांचा नवरा परत मिळाला आणि त्यांना राहायचंय त्याच्या बरोबर. पण नाही, आता मुलगा आडमुठेपणा करणार. प्रॉब्लेम काय आहे ना, या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये रिसिव्हिंग एंडला आईच आहे. श्री, जरा स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार कर ना. तुझं मत, तुझा राग, तुझा आत्मसन्मान जरा तुझ्या आईसाठी बाजूला ठेव. इतकं कठीण आहे का रे? हा, सांग ना श्री. का आता उतार वयात आईला दुःख देण्या इतकं तुझं मत मोठं झालंय? हा श्री, ए श्री, ऐक ना श्री, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा विचार कर ना. तू माझ्या आईबद्दल बोलतेस ना? मग तिचं काय करायचं हे मी बघेन. यू डोंट वरी. गुड नाईट. ताई, खरं म्हणतेस तू हे? खोटं कशाला बोलू सर हे? श्रीच्या बोलण्याचा मान ठेवायचा म्हणून
त्याला आणखी त्रास होऊ नये म्हणून हे बाहेर राहणार आहेत. अगं पण मग मग मला त्यांचं म्हणणं मान्य करायलाच हवं ना. तू काही बोलली नाहीस का त्यांना? मग थांबवलं नाहीस? थांबवून काय उपयोग आहे सरे? काय होणार आहे हे तर दिसतच आहे ना आपल्याला. ताई तू ते काम बाजूला ठेव. मी विचारते त्या प्रश्नांची नीट उत्तरं दे मला. तू हे इतक्या सहजपणे कसं घेतलंस ताई? सरे, आजपर्यंतचं आयुष्य माझ्या लेकराकडे बघून जगत आले मी. माझा आनंद त्याच्यासाठी नेहमीच दूर लोटलाय. मला वाटत होतं की त्याला त्याच्या वडिलांचा सहवास मिळावा म्हणून, पण त्याला ते नको आहे उघडपणे दिसतंय ना आपल्याला. माझा आनंद त्याच्यासाठी नेहमीच दूर लोटलाय. मला वाटत होतं की त्याला त्याच्या वडिलांचा सहवास मिळावा म्हणून, पण त्याला ते नको आहे उघडपणे दिसतंय ना आपल्याला. मला माझं मत त्याच्यावर लादायचं नव्हतं सरे. आणि मुख्य म्हणजे त्याचा विचार करूनच यांनी हा निर्णय घेतलाय. श्रीचं सुख कशात आहे याचाच विचार करतोय आम्ही दोघंही. पण मग तू कुठे राहणार ताई? कुठे राहणार म्हणजे सरे? इथेच. मी श्रीशिवाय नाही जगू शकत सरे. ताई सरे, हा निर्णय घेण्याची हिंमत सुद्धा यांनी दिली आहे मला. मला म्हणाले आता काही मी तुमच्या आयुष्यातून जात नाही कुठे. हा, आता या घरात असणार नाहीत ते, खोलीत माझ्या अवतीभोवती वावरणार नाहीत ते. ठीक आहे ना, भेटत तर राहतील. सरे, हे परत कधी दिसतील याचीच आशा सोडली होती ग मी. आता जो सहवास मिळतोय तो माझ्यासाठी बोनस आहे ना. आणखी किती हाव करायची माणसं. नर्मदा, मी आले. सरे, एवढ्या सकाळी कुठे गेला होतात? जुन्या आठवणींना उजाळा द्यायला गेलो होतो. म्हणजे तुला आठवतंय नर्मदा, जस्ट आपलं लग्न झालं होतं आणि मी रोज सकाळी लवकर उठून फिरायला जायचो. आणि येताना माझ्यासाठी गजरा आणायचा देवळाजवळच्या फुलवाल्याकडून. अय्या, आपण आता काय माझं वय राहिलंय का गजरा मारण्याचं? आणलंय ना. माळ.
तुम्ही इथे होतात तोपर्यंत एक दिवसही असा नाही गेला की जेव्हा मी डोक्यात फूल नाही माळलं. तुम्ही गेलात आणि ती इच्छा कायमची गेली. आता चांगल्या आठवणींमध्ये ते दिवस नको ना आणूस प्लीज. नाही आणणार. आता ते दिवस मध्ये नाही आणणार.